नमस्कार. दिनांक 13 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे, अगं इथेच राहा, हलू नकोस. एकदा रामाच्या देवळातील कडुलिंबाखाली महाराज बसले होते. बरोबर चोळाप्पा होता. झाडावरच्या चिमणीची चिवचिव ऐकू महाराज म्हणाले, अगं आम्ही जाऊन येतो, इथेच बसून राहा, हलू नकोस. नंतर चोळाप्पासह महाराज वाडी गावाला जाऊन दुपारी परत आले. चिमणी तिथेच होती. महाराज तिला म्हणाले, तुला भूक लागली असेल ना, जा आता. असे म्हणताच चिमणी उडून गेली. तत्वमसी या महावाक्यातील त्वम म्हणजे जीव असतो आणि त्याची शुद्धी करता करता ज्या शुद्ध स्वरूपाचा साक्षात्कार होतो त्याला तत् ला प्रत्यगात्मा म्हणतात. हे आपण आधी म्हणजे ऑगस्ट 10 पाहिले. इथे जीवाची शुद्धी असे म्हटले आहे. त्याचा विचार करणे इष्ट ठरेल. 5 ज्ञानेंद्रिये आणि मन मिळून मनोमय कोश तयार होतो. स्थूल देहावर ममत्वाचे म्हणजे मी आणि माझेपणाचे जे विकल्प घडतात ते या मनोमय कोशामुळे. या सर्वात बलिष्ठ कोश असतो. विषय वासनांच्या इंधनाने हा धगधगत असतो. यावरच प्रपंच चालतो. ज्याला अविद्या असे म्हणतात ते मनच असते. मन विलीन झाले की सारा प्रपंच नाहीसा होतो. ते जागे असताना संसाराचा पसारा दिसून येतो. स्वप्नात मनापुढे कसलीही वस्तू नसते, तरीही ते स्वशक्तीने पाहिजे ती वस्तू निर्माण करते. स्वप्नात भोग घेणारे मन असते आणि त्याचा भोग घ्यायचा ती वस्तूही मनच असते. गाढ झोपेत मात्र हे मन जीवात्म्यात विलीन होते, त्यामुळे काहीच भासमान होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी, बुद्धीच्या वृत्ती आणि मी करता हे स्फुरण देणारी मूळ वासना हे सर्व मिळून विज्ञानमय कोश होतो. हा कोश म्हणजे जीव होय. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांच्याद्वारे मूळ वासनेचे मी करता, मी शहाणा असे मीपणाचे स्फुरण याच कोशातून होते. त्यानुसार कर्म घडत राहते. जीवाची शुद्धी करताना म्हणूनच या मन बुद्धीचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. त्यांची हालचाल थांबवावी लागते. या दोन्हींचा प्रभाव असणारा जीव स्वतःही काही करू शकत नाही. त्यासाठी इतर मदत लागते. ती मदत उपासना, सत्संगती आणि नित्यानित्य विवेक यांच्या अनुसंधानाने मिळते. या लीलेत महाराज हे प्रत्यगात्मा विवेक आणि चोळाप्पा हा जीव आहे. तो जीव प्रत्यगात्म्याच्या सत्संगात आणि सेवेत आहे. रामाचे देऊळ हा देह आणि कडुलिंबाचे झाड हे हृदयस्थान आहे. त्यावर मन बुद्धीची चिमणी सतत चिवचिवत असते. ती विषयाचे दाणे टिपते व विकारांच्या काड्या जमवून घरटे बांधते. ते करत असता तिचा सतत चिवचिवाट चाललेला असतो. खऱ्या अर्थाने जीव स्वस्थ व्हावयास हवा असेल तर या चिमणीचा चिवचिवाट थांबणे आवश्यक असते. म्हणून प्रत्यगात्मा विवेक तिला अगं आम्ही जाऊन येतो असे, इथेच राहा, हलू नकोस असे बजावतो. त्यानंतर तो वाडीला म्हणजे समाधी स्थितीकडे जीवासह प्रयाण करतो. या ब्राह्मी स्थितीचा अनुभव जीवास देऊन 2 प्रहरानंतर तो जीवासह हृदयस्थानावर परत येतो आणि ठाण बंद करून ठेवलेल्या चिमणीला म्हणजे मन बुद्धीला मुक्त करून पुन्हा प्रपंचात सोडून देतो. कारण प्रपंच न सोडता जीवात्म्यास आत्मसौंदर्याचे भान यावे व त्याला आत्मज्ञान प्राप्तीची गोडी लागावी, ओढ निर्माण व्हावी आणि त्यातूनच जीवाची शुद्धी व्हावी, एवढा माफक हेतू ठेवूनच विवेकरूप सद्गुरू ही लीला घडवून आणतो. जीवाची शुद्धी होण्यासाठी मन बुद्धीच्या चिमणीचा चिवचिवाट थांबवावा लागतो. हा चिवचिवाट म्हणजे मन बुद्धीचा चंचलपणा. तो थांबला की विषय विकारांच्या उपजणाऱ्या वृत्तीही शांत होतात, विरून जातात. जमलेले ढग विरून गेले की ज्याप्रमाणे सूर्याचे तेज फाकते त्याप्रमाणे जीवाचे तेजही पुन्हा दिसू लागते व त्याचे मूळ स्वरूप प्रकट होते. हीच तर जीवाची शुद्धी. मन बुद्धीच्या प्रभावातून मोकळे होण्यासाठी जीवाला सद्गुरू मदत करतात ती अशी. त्यासाठीच जीवाने सतत सद्गुरूंच्या संगतीत राहणे जरूर असते. धन्यवाद.